मंत्रिपद मिळणार असतानाच एका आमदारानं धमकी दिली। त्यांना मंत्रिपद दिल्यास मी राजीनामा देतो असं गोगावले म्हणाले। धमकी देणाऱ्या आमदाराला आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं असल्याचं गोगावले म्हणाले। तर काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल असं म्हणत ब्लॅकमेल केल्याचा गोगावले यांनी दावा केला। साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं। एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला, बोलला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेटकोचं चेअरमन पद केलं। लक्षात त्यानंतर एक किस्सा तर एवढा मोठा आहे, नाही सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे। बोले की आता काय करू शेट, तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको आत्महत्या तुला आमच्या बायकोची खोक्याच्या सरकारमध्ये हेच होणार आहे आणि कोणाला जास्त हिस्सा मिळतो हा जो प्रयत्न होता हे आता खोक्याच्या याच्यामध्ये भांडणं सुरू होणार आहे आणि भाजप या सगळ्या खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे। तर मंत्रिपद मिळणार होतं, मात्र मंत्रिपद दिल्यास राजीनाम्याची धमकी दिली गेली। गोगावलेंनी मोठे गौप्यस्फोट केले। तो आमदार आता सिडकोचा अध्यक्ष आहे असं भरत गोगावले म्हणाले। एकंदरीतच शिंदे गटामध्ये आलबेल नसल्याची ही आता बातमी कळते। भरत गोगावलेंनी मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत। तर कुणी मंत्र्याच्या बायकोनं खरं तर आत्महत्या करेन अशी धमकी दिलेली होती आणि म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं गेलं, ब्लॅकमेलिंग केलं गेलं अशा प्रकारे भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे। तर भरत गोगावले यांनी 2 मोठे गौप्यस्फोट केलेत। मंत्रिपद मिळणार असताना एका आमदारानं धमकी दिली आणि त्यांना मंत्रिपद दिल्यास मी राजीनामा देतो असं गोगावले म्हणाले। ते धमकी देणाऱ्या आमदाराला आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलेलं आहे असं गोगावले म्हणालेले। त्यामुळे या संदर्भात आता काय पुढे प्रतिक्रिया येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे शिंदे गटातल्या या आमदारांकडून। तर काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल असं म्हणत ब्लॅकमेल केल्याचा गोगावले यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे शिंदे गटातून आता गोगावलेंच्या या जाहीर भाषणातल्या विधानावर काय नेमकी प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे। निवडणुका अगदी आता तोंडावर आलेल्या आहेत आणि अशावेळी गोगावलेंचं हे विधान निश्चितच महत्त्वाचं आहे। काय नेमकं शिंदे गटामध्ये चाललेलं आहे हे गोगावलेंच्या विधानावरून स्पष्ट झालंय। तर भरत गोगावलेंनी 2 मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत। मंत्रिपद मिळणार असताना एका आमदारानं धमकी दिली आणि त्यांना मंत्रिपद दिल्यास मी राजीनामा देतो असं गोगावले म्हणाले। तर धमकी देणाऱ्या आमदाराला आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलंय। त्यामुळे या संदर्भात काय प्रतिक्रिया येतात हे बघावं लागेल। यावर संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात हे बघावं लागणार आहे। सध्या सिडकोचं अध्यक्षपद त्यांच्याकडे गेलेलं आहे। त्याचप्रमाणे बायको आत्महत्या करेल मंत्रिपद दिलं नाही तर अशा प्रकारे आणखी एका आमदारानं ब्लॅकमेलिंग केलं होतं। त्यामुळे काय या संदर्भातल्या शिंदे गटातल्या आमदारांची प्रतिक्रिया हे बघावं लागेल। तर संजय शिरसाट यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। भरत गोगावलेचं स्टेटमेंट तो वेगळ्या अर्थाने वेगळ्या माणसासाठी होतं। मग मला मंत्रिपद जर दिलं नसतं तर मग मी राजीनामा दिला नसता का? तो काळ वेगळा होता। सिडकोचं अध्यक्षपद म्हणाले। सिडकोचं अध्यक्षपद हे आताच प्रश्न आहे आणि भरत गोगावले आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नव्हता। आम्ही दोघं पहिल्यापासून एकत्र आहोत। आज भरत गोगावले एसटी महामंडळाचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतायत। मी सकाळी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही दुपारी 11 साडे 11 वाजता भेटतोय। पण आमच्यामध्ये वाद वगैरे नाही। भरतच्या तोंडून कधीतरी काहीतरी निघतं म्हणून त्याची बातमी होते, पण भरतच्या मनात काही नसतं आणि मी त्याच्या याच्यावर जास्त लक्ष देत नाही। भरत आमचा मित्र आहे। भरत आमचा मित्र आहे आणि मी फारसं लक्ष देत नाही तशी शिरसाटांची प्रतिक्रिया।